नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया या पोवाडा ह्या काव्य प्रकारामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वीच्या कवितेच्या या 2 भागामध्ये आपण काय पाहिलं, कवितेच्या काही चरणांचा अभ्यास आपण केला। आता उर्वरित कवितांच्या ओळीचा अभ्यास पाठाच्या सेशन क्रमांक 3 मध्ये करणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती आपण अभ्यासणार आहोत। चला तर आपण सुरुवातीला कवितेच्या राहिलेल्या ओळींचा भावार्थ समजून घेऊया। कवितेच्या पुढील ओळींमध्ये कवी शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की धर ध्वजा करी एक्क्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया। 1960 मध्ये म्हणतात की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली होती आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या रक्षणासाठी अनेक वीर महारथींनी आपल्या जीवनाचे बलिदान केलेले आहे आणि त्या महारथींनी आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची एकता टिकवून ठेवली। मग आपल्या ह्या महाराष्ट्राची पण आज इच्छा काय आहे की तिला वेगळे होणे आवडत नाही, तिला एकतेने सगळ्यांनी एकत्र येऊन देशाची संपन्नता वाढवण्यामध्ये तिच्या आस असते। तर मी इथे कवी सांगतात की मनीषा जी महाराष्ट्राची, मनीषा म्हणजेच काय, इच्छा। तर ह्या महाराष्ट्राची इच्छा काय आहे, तर इथे धर ध्वजा करी एक्क्याची, की ध्वज हातामध्ये ध्वज, महाराष्ट्राचा ध्वज फडकवायचा आहे, पण कसा, तो एकात्मतेचा ध्वज फडकवायचा आहे आणि त्यासाठी पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची। मी इथे कवी म्हणत आहे की महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे आणि हिमतीने म्हणजेच जिद्दीने पोलादासारखा तू मजबूत हो आणि पुढे मग आपले पाऊले टाक। आता कोणतीही गोष्ट तुला करायची असेल तर ती पोलादासारखी असली पाहिजे। पोलाद म्हणजे लोखंड, लोखंडासारखी मजबूत असली पाहिजे, तुझे इरादे मजबूत असले पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत तू तुझ्या ह्या मजबूत इराद्यांपासून डगमगला नाही पाहिजेस। म्हणून तू कणखर त्या पोलादासारखा दृढ निश्चयी हो आणि हिमतीने तुझे पाऊल पुढे टाक। घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची। आण घेणे, शपथ घेणे, तुला महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची तुला शपथ घ्यायची आहे। आज महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तुला तुझ्या जीवनातले कठीण प्रसंगाला तुला सामोरे जायचे आहे। म्हणजेच महाराष्ट्रासाठी लढा करण्याची, स्वातंत्र्याची तुला शपथ घ्यायची आहे। उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया। तर बघा, आपण आपल्या मातृभूमीचे, ज्याप्रमाणे आईने आपल्या जीवनाचे बलिदान देऊन आपले लालन पालन केलेलं असतं, तर अशा ह्या आईचे आपल्यावरती अनेक ऋण असतात। ह्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, तिचे पांग कधीच आपण फेडू शकत नाही। तसेच आपल्या मातृभूमीचे सुद्धा आपल्यावरती अनेक उपकार असतात आणि त्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही। तिचे हे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, तिच्या ऋणामध्ये आपण नेहमी ऋणानुबंधच राहतो। आपण आतापर्यंत अनेक कवितांचा अभ्यास केलेला आहे, त्या कवितेमध्ये अनेक कवींनी आईचे उपकारांचे वर्णन केलेले आहे, मातृभूमीच्या उपकारांचे वर्णन केलेले आहे, मातृभाषेच्या पण उपकाराचे वर्णन केलेले आहे। तर आपण हे आईचे ऋण, मातृभूमीचे ऋण किंवा मातृभाषेचे ऋण कधीच आपण फेडू शकत नाही। काही कवींनी तर त्यांच्या त्या उपकारातून ऋणानुबंध होण्यात म्हणजे ऋणातून मुक्त न होण्याची आशा ठेवलेली आहे। आपण अनेक कवितांचा अभ्यास केला, पण इथे कवी आपल्याला सांगत आहे की आता तुला मातृभूमीचे उपकारांची जाणीव करायची आहे आणि त्या उपकार तुला फेडून जायचे आहे। जेव्हा तू तुझ्या जीवनाचे बलिदान देशील त्यावेळेस तुला आपल्या देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या स्वतंत्रतेसाठी जर तू आपल्या जीवनाचे बलिदान दिलेस
तर त्या मातृभूमीच्या उपकारातून तुझी परतफेड होणार आहे. तू तिथे तुझ्या कर्तृत्वाचा किंवा मग तुझ्या कर्तृत्वाद्वारे तू तुझ्या मातृभूमीचे उपकार नक्कीच फेडून जाऊ शकतो. म्हणून कवी म्हणतात की सिद्ध होतो आता. कशाला? तर जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी तुला सिद्ध व्हायचं आहे आणि या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून अर्थात आपल्याला बलिदान देऊन तिचं स्वातंत्र्य टिकवायचं आहे. अशा रीतीने या कवितेमध्ये कवी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जी काही चळवळ सुरू झाली होती त्या चळवळीचं महत्त्व लोकांना समजावे, त्या चळवळीसाठी लोकांनी एकत्र येऊन या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा, प्रत्यक्ष रीतीने ह्या चळवळीमध्ये आपला सहयोग द्यावे, याच्यासाठी ह्या पोवाड्याची निर्मिती केलेली आहे. हा पोवाडा इथे संपतो. आता या पाठाखाली आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. अर्थात आपण स्वाध्याय सोडून घेऊया. त्यापूर्वी आपण कवितेच्या ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. पाहूया कवितेतील ओळीतील कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: ध्वजा झेंडाला, करी हातात, मनीषा इच्छा, हिम्मत धैर्य जिद्द, कणखर मजबूत, पोलाद लोखंड, आण शपथ, जाया जाण्यासाठी. कवितेच्या ओळींमध्ये आलेले वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ समजून घेऊया. आण घेणे, शपथ घेणे, उपकार फेडणे, उपकारांची परतफेड करणे. आता आपण प्रश्नांची उत्तरं पाहून घेऊया. स्वाध्यायामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, आकृती पूर्ण करायची आहे तुम्हाला. अ आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य. उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर, सोन्याची धरती खाली निवर निळे आकाश, महारथींनी भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात आणि अरबी समुद्र जिचे तिचे चरण धुतो. पुढचा प्रश्न आहे, कवितेत आलेल्या महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये लिहायची आहेत तुम्हाला. पहिले लिहाल तुम्ही धैर्यवंत शासनकर्ते वीर, श्रम करणारे शेती, संत व शाहीर, नंतर धुरंधर श्री छत्रपती शिवराय. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2, असत्य विधान तपासायचे. मध्ये तुम्हाला एकूण 4 विधान दिलेले आहेत, त्याच्यापैकी असत्य विधान ओळखायचं आहे. पहिला आहे धुरंधर शिवरायांना स्मरावे, दुसरा आहे असत्यास्तव शिंग फुकावे, तिसरा आहे स्वातंत्र्याची आण घ्यावी आणि चौथा आहे जन्मभूमीचे उपकार फेडावे. त्याच्यामध्ये असत्य असं विधान आहे विधान क्रमांक 2, असत्यास्तव शिंग फुकावे. तुम्हाला शिंग फुकायला सांगितलेलं पण कशासाठी? सत्यासाठी. इथे पण काय लिहिलेलं आहे? असत्यासाठी की नाही, म्हणून हे उत्तर तुमचं चुकीचं येणार. विधान 2 चुकीचं आहे किंवा असत्य विधान आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. उत्तर पाहूया आता आपण. महाराष्ट्र हे मंदिर आहे, त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात. रती महारथींनी तिला भूषवलेले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणाशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधू संतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाचा व सामर्थ्यांचा व धुरंधर शिवरायांचा असा हा महाराष्ट्र राज्य आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा. उत्तर: या महाराष्ट्ररूपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे. नील अंबारांच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गडकिल्ले गातात. महाराती शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची, संत महंत व शाहिरांची आहे. येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर. उत्तर कंटिन्यू आहे.
इथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे. अरबी समुद्र महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये आपण अ पाहूया. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. याच्यामध्ये तुम्हाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला. खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे, ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया. तरी ह्या काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात अशा प्रकारे करायची आहे. प्रश्न क्रमांक 5 काव्य सौंदर्यामधील आपण आ हा प्रश्न आता अभ्यासूया. कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा. उत्तर: या कवितेत जागोजागी वीर रसाची प्रचिती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीर रसाची मुक्त वापर केलेला आहे. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया या पहिल्या 2 ओळीत शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आव्हान पुढे उत्तर कंटिन्यू आहे आव्हान केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिलेली आहे. करी कंकण बांधून साचे, सत्यास्तव शिंग फुकाया, पर्वत उलथून यज्ञांचे, धरध्वजा करी ऐक्याची, पाऊले टाक हिमतीचे, घे आण स्वातंत्र्याची अशा प्रकारच्या ओळीमधून ओजगुण ओतप्रोत भरलेला आहे. मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीर रसाने ओतप्रोत भरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. उत्तर: महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिलेली गेलेली आहे. गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य हातात हात घालून नांदतात. विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला. भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासलेले आहे. औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव, सुंदर या मूल्यत्रयींची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही कविता इथे संपते. धन्यवाद.